रामकृष्ण हरी माऊली. चला सुरुवात करूया आपल्या कीर्तन सोहळ्याला. सेवा पांडुरंगाच्या चरणी आणि स्वर माऊलीच्या समाधीपर्यंत इतका दैवी योग आहे यांच्या निरूपणात. डॉक्टर होण्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण झालं असंच म्हणावं लागेल. कारण डॉक्टर होऊन त्यांनी रोगांपासून मुक्त केलं असतं, पण आता ते कीर्तनकार होऊन चिंतेपासून मुक्त करतायत. हे काही कमी नाही ना. चला आता पाहूया कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. या टीमने केलेली आपल्या या सेवेकऱ्याची वारी. हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी. हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी. जय जय राम कृष्ण हरी. सुख सागर आपण व्हावे. सुख सागर आपण व्हावे. जगबोधे निवावावे. जगबोधे निवावावे. जगबोधे निववावे. जगबोधे निववावे. जगबोधे निववावे. जगबोधे निववावे. बोधा करुणाये अंतर. बोधा करून ये अंतर. बोधा करुणाये अंतर. बोधा करून ये अंतर. साधुसी नाही आप पर. साधुसी नाही आप पर. साधू नाही आप पर. साधू नाही आप पर. साधुसी नाही आप पर. साधुसी नाही आप पर. जीव जीवासी पैजावा. जीव जीवासी पै द्यावा. जीव जीवासी पैजावा. जीव जीवासी पै द्यावा. मग करू नये हेवा. 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 बोधा करू नये अंतर. बोधा करू नये अंतर. बोधा करू नये
प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनारूपी सेवेकरिता निवडलेला अभंग आदिशक्ती मुक्ताबाई यांचा असून ताटी या प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तर ताटीचा अभंग, ताटी या प्रकरणातील अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी निवडला. परंतु ताटीचे अभंग म्हणजे नेमकं काय, ताटीचे अभंग निर्माण कसे झाले, तर ज्यावेळेस माऊली ज्ञानोबारायांना दुःख झालं, ज्यावेळेस माऊली ज्ञानोबारायांना त्रास झाला, माऊली ज्ञानोबाराय भिक्षा आणण्याकरता गेले होते गावामध्ये, परंतु भिक्षा त्यांना भेटली नाही. आणि जी काही थोडीफार भिक्षा त्यांना मिळाली होती ती भिक्षा त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबाराय घेऊन निघाले. परंतु विसोबा खेचरांनी तीच भिक्षा, ते जे काही मिळालेलं पीठ होतं ते पीठ खाली मातीमध्ये टाकलं, त्याच्यावरती पाय दिला, ते पायाने रगडलं. त्यावेळेस माऊली ज्ञानोबारायांना दुःख झालं. समाजाने त्यांना साधं अन्नही नीट खाऊ दिलं नाही. एवढा समाजाने त्यांचा छळ केला, एवढा त्रास दिला, परंतु एकही अपशब्द त्यांनी समाजाबद्दल वापरला नाही. माऊली ज्ञानोबाराय निराश झाले, सिद्ध बेटामध्ये गेले आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर झोपडीमध्ये जाऊन बसले, दरवाजा बंद केला आणि ते छोट्याशा मुक्ताईनं पाहिलं. मुक्ताईनं पाहिल्याच्या नंतर मुक्ताबाई त्या ठिकाणी आल्या. उपदेश तर करू शकत नाही, मोठ्याने लहानाला उपदेश करावा, परंतु मुक्ताबाईंना त्या ठिकाणी त्यांचं सांत्वन करण्याकरता माऊली दादांना सांगितलं, ज्ञानदादांना त्या ठिकाणी सांगितलं. त्यावेळेस हे ताटीचे अभंग तयार झाले आणि त्यातलाच हा एक अभंग आहे. आणि या अभंगातून देखील मुक्ताबाई ज्ञानदादांना सांगतात की ज्ञानदादा, तुम्ही सुखाचे सागर व्हा आणि ज्ञान उपदेशाने या जगाला शांत करा. परंतु ज्ञानाचा बोध देत असताना कुठलाही वेळ लावू नका, अंतर लावू नका. आणि या समाजाला बोध देत असताना कुठलाही आपपर भाव त्या ठिकाणी ठेवू नका. जीव जीवासी पै द्यावा, मग करू नये हेवा. जीवाने जीवासाठी प्रेम द्यावं आणि वेळे प्रसंगी जीवाने जीवासाठी जीवही द्यावा. परंतु हे करत असताना त्यामध्ये कुठलाही हेवा नसावा. तरुण जाण्याचा उपाय चित्तामध्ये धारण करा आणि या जगाच्या कल्याणाकरता ताटी उघडून तुम्ही बाहेर या, असं मुक्ताबाई ज्ञानदादांना या अभंगामधून उपदेश करतात. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. परंतु ज्यांचा अभंग आज आपण या ठिकाणी सेवेसाठी निवडला, त्यांचा अधिकार, महिमा, सामर्थ्य आपण पाहायला गेलं तर ज्या साक्षात भगवान परमात्म्याचे जो अवतार आहे, जो साक्षात जगाच्या मालकाचा अवतार आहे, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, साक्षात जगाच्या मालकाचा जो अवतार आहे, आणि त्यांना उपदेश करतात छोट्याशा मुक्ताबाई, मग त्यांचा अधिकार काय असेल बघा. मुक्ताबाईंना 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज त्यांचाही गर्व हरण केला. आणि एवढ्या मोठ्या अधिकार संपन्न मुक्ताई, त्यांचा अभंग आज आपण या ठिकाणी सेवेकरता निवडला. आणि याच अभंगातून त्या उपदेश करतात, ज्ञानदादांना सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, सागर पण भाग सागर पण भावे. सुख सागर आपण व्हावे. सुख सागर आपण व्हावे. जग बोधे निवावे, 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 जग बोधे निवावे. हो 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 आ जग बोधे निवावे. हो आ बोध करू नये अंतर बोधा करू नये अंतर.
व्हावे, जग बोधे निववावे. त्या ठिकाणी मुक्ताबाई ज्ञानदादांना उपदेश करतात आणि उपदेश करत असताना सांगतात, ज्ञानदादा तुम्ही सुखाचे सागर व्हा आणि या जगाला ज्ञान उपदेशाने शांत करा. ज्ञानाचा बोध या जगाला देत असताना अंतर लावू नका, वेळ लावू नका आणि या समाजाला ज्ञान देत असताना कुठलाही आपपर भाव मनामध्ये ठेवू नका, असा उपदेश करा. जीव जीवासी पै द्यावा, जीवाने जीवासाठी प्रेम द्यावं आणि वेळे प्रसंगी जीवाने जीवासाठी जीवही द्यावा, परंतु हे करत असताना त्यामध्ये कुठलाही हेवा नसावा, असं मुक्ताई या ठिकाणी सांगतात. परंतु तरुण जाण्याचा उपाय आपण आपल्या चित्तामध्ये धारण केला पाहिजे. जो भगवंताचं चिंतन करतो तो तरुण जातो, जो भगवंताची अखंड भक्ती करतो तो मनुष्य जीव या ठिकाणी तरुण जातो. म्हणून भगवंताची भक्ती करणारा जीव, भगवंताचं नामचिंतन करणारा जीव या ठिकाणी तरुण जात असतं. म्हणून त्याचं नामचिंतन नामस्मरण आपण आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर केलं पाहिजे. का? कारण की त्या भगवंताचं नाम मंगलमय आहे. सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. भगवंताचं नाम मंगलामध्ये मंगल आहे. नवे नवे तर भगवंताचं नाम अमृत सर्वात गोड आहे. पवित्राणाम पवित्रम मंगलानाम च मंगलम, देवतम देवतानाम च भूतानाम यो पिता. पवित्रामध्ये पवित्र भगवंताचं नाम आहे. म्हणून त्या भगवंताचं नामचिंतन आपण आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर करावं. भगवंताचं नामच नाही तर सर्वच मंगलमय आहे. मंगल भवन अमंगल हारी, बहुसुदा शरता अबिन बिहारी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचं नाम एवढं मंगलमय आहे, म्हणून त्या भगवंताचं नामचिंतन नामस्मरण आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर केलं पाहिजे. का? कारण की जीवनामध्ये आल्याच्या नंतर तरुण जाण्याचा उपाय फक्त हाच आहे, तो म्हणजे फक्त आणि फक्त भगवंताचं नाम. म्हणून मुक्ताबाई देखील या अभंगामध्ये सांगतात की तरुण जाण्याचा उपाय आपण आपल्या चित्तामध्ये धारण करा. अभंगाचं शेवटचं चरण. तरनो पाया चित्ती धारा, तरनो पाया चित्ती धारा, तरनो पाया चित्ती धारा, तरनो पाया चित्ती धारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा. बोध करून नयनतर बोधा करू नयनतर. तरुण उपाय चित्त धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आता तरी तरुण जाण्याचा उपाय चित्तामध्ये धारण करा आणि ताटी उघडून बाहेर या. कारण की आपण या ठिकाणी कशासाठी आलो? संतांचं कार्य काय आहे? जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोप्रकारे आपण साधू आहोत. आणि तुम्ही जर असे ताटी लावून आतमध्ये जाऊन बसले तर या जगाचं हित कसं होणार? या जगाचं कल्याण कसं होणार? म्हणून एक काम करा, ताटी उघडा आणि बाहेर या. ताटी उघडून बाहेर या. म्हणून असं वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी वारकरी भजन घेऊ. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी. आई साहेब काय सांगाल? श्वेताताई महाराज, आवाज आहे का काय आहे हे? आवाज की दुनिया? वा, मुक्ताबाईंनी त्यावेळेस ज्ञानदादाची ताटी कशी उघडली असेल, तर या मुक्ताबाईच्या गाण्यातून वाटतं खरंच मुक्ताबाईच आहेत ही आज. वा, काय गोड गायलं. मुक्ताबाईने ताटीचे अभंग केव्हा जन्माला घातले, इतकं समर्पक चिंतन तुम्ही मांडलं, डायरेक्ट अर्थाला भिडलात. आणि हे वक्त्याचं कौशल्य असतं बोलण्यातलं. सर्वांगीण बाजूने अभंग सोडवला
मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देईन. माऊली, श्वेताताई, गायन आपलं उत्तम आहे. या अभंगाची पूर्वपीठिका आपण छान मांडली. आपलं वय अत्यंत कमी आहे, म्हणजे या वयात उभं राहण्याचं धाडसच जेमतेम येतं. तुम्ही ताटीच्या अभंगावर बोलतात. तुम्हाला बाहेर अजून मताचा अधिकार नाही आणि तुम्ही अभंगावर मत मांडताय, हेच मोठं आश्चर्य आहे. काही गोष्टी आहेत, तुम्ही तुमच्या सेवेच्या दृष्टीने मात्र प्रौढ आहात. अ, साधारणपणे जय जय रामकृष्ण हरी गाताना तो जय जय असा आहे. जय जय असं जे होतंय, मागेही बऱ्याच सेवेकऱ्यांना आम्ही ती सूचना केली. आपण एकदम निर्दोष असलं पाहिजे आणि अर्थ दुर्लक्षित करून चालणार नाही. अभंगावर स्पेशली एक स्टडीच आपला असायला पाहिजे. बोधा करू नये अंतर. अंतर याचा अर्थ वेळ लावणं असं नाही. तर तुम्ही अंतर करू नका म्हणजे बोध सोडू नका. असा अर्थ यातला मांडला पाहिजे आणि खूप छान सेवा केली. खूप शुभेच्छा. फक्त विनंती इतकीच आहे, की खूप अभ्यास करा आणि अभ्यास जो करत आहात तो सोडू नका. सगळं सुटलं चालेल, अभ्यास सोडायचा नाही. खूप मोठं व्हायचं आणि ही कीर्तन परंपरा घराघरात पोहोचून सुखसागर आपण व्हावे आणि बोधे जग निववावे. ताई, रामकृष्ण हरी. रामकृष्ण. सोपान दादा माऊलींची एक गोष्ट निरखून पाहिजे की भिक्षा मागायला गेल्यावर भिक्षा देणारी माणसं कितीही विस्कट बोलले तरी माऊली हात जोडून हसून निघून यायचे. एकदा सोपान दादाने मुक्ताईला विचारलं की आपण का त्रास सहन करायचा, जशाच तसं उत्तर आपण पण देऊ की. मुक्ताई म्हणाल्या, कावळ्याचे कावकाव सुरू असल्यावर कोकिळेच्या कुहू कुहू मंजूळ स्वराला अर्थ उरत नाही सोपान दादा, म्हणून ती कावकाव चालू द्यावी. विठ्ठल विठ्ठल म्हणण्यात काय ठेवलंय, अशी जर कावकाव तुमच्या भोवती असेल तर हसून टाळा. चला माऊली, ओळख करून घेऊया आपल्या पुढच्या सेवेकऱ्याची. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हात, पाप पुण्य तुझे हात, पाप पुण्य तुझे हात. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हात, पाप पुण्य तुझे हात, पाप पुण्य तुझे हात. मज सोडविता तारा, कर्मापासून दुसरा, कर्मापासून दुसरा, कर्मापासून दुसरा. मज सोडविता तारा, कर्मापासून दुसरा, कर्मापासून दुसरा, कर्मापासून दुसरा. करीसी अंगीकार तरी काय माझा भार, मज सोडविता तारा, कर्मापासून दुसरा. करेसी अंगीकार तरी काय माझा भार, मज सोडविता तारा, कर्मापासून दुसरा. जीवीचा जीवना तुका म्हणे नारायणा, जीवना तुका म्हणे नारायणा, जीवना तुका म्हणे नारायणा, जीवना तुका म्हणे नारायणा. जीवना तुका म्हणे नारायणा. मज सोडविता तारा, कर्मापासून दुसरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग कोणाचा आहे म्हणाल तर पांडुरंगरायाचे एकनिष्ठ भक्त, आळंदी पंढरपूरची वारी करणारे महान नामधारक संत. हे संत ज्या रस्त्याने जात असताना त्या रस्त्याच्या मातीने देखील विठ्ठल विठ्ठल म्हणावं ते संत. वैराग्याची मूर्तिमंत पुतळे, जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून तुकोबाराय देवाकडे मागणी मागतात. त्याचप्रमाणे देवाची असणारी प्रार्थना या अभंगामध्ये करतात. विठाला 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 विठाला. महाराज म्हणतात, देवा
तू धर्माची मूर्ती आहेस आणि 2 गोष्टी तुझ्या हातामध्ये आहेत. कोणत्या 2 गोष्टी तुझ्या हातामध्ये आहेत? पाप पुण्य तुझे हाती. आणि देवा, मग जर ह्या 2 गोष्टी तुझ्या हातामध्ये असतील ना, तर या 2 गोष्टीमुळे तर परत परत जन्माला यावं लागतं आणि या कर्माच्या रहाड गाडग्यामध्ये, या संसार रूपी रहाड गाडग्यामध्ये पुनरपी जननम पुनरपी मरणम, परत परत असणार फिरत राहावं लागतं. त्याच्यामुळं देवा, असणार 2 गोष्टी तुझ्यामध्ये हातामध्ये आहेत ना, तर मग एक काम कर. काय कर? मज सोडवी दातावरा कर्मापासून दुस्तरा. या कर्मापासून तू असणार मला सोडव देवा. आणि देवा, या संपूर्ण जगाला चालवतोस, या संपूर्ण जगावरती तुझी सत्ता आहे. चाले हे शरीर कोणाची सत्ते किंवा तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या वेळे. महाराज म्हणतात मग या जगावर तुझी संपूर्ण सत्ता आहे, या जगाला चालवण्याचं काम करतोस ना, मग देवा कधीसी अंगीकार तरी काय माझा भार. मग माझा तुला काय भार आहे देवा? त्याचं कारण असं आहे, तू जर माझा अंगीकार केला तर बरं, तू अंगीकार का करावा? त्याचं कारण असं आहे, तुकोबराय म्हणतात तू आणि मी काही वेगळा नाहीत. कारण आम्हाला शास्त्र सांगतं ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन, तू आणि मी काही वेगळं नाही. म्हणून महाराज म्हणतात की असणार देवा, जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा आणि मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. विठाला विठाला अभंग तुकोबरायांचा आहे. 4 चरणाचा अभंग आहे. गोड असा अभंग. तुकोबराय भगवंतासमोर उभे राहिलेत, भगवंताकडे मागणी मागतात. प्रत्यक्ष मागणी ही तुकोबराय अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये करतात. त्याच्या अगोदर तुकोबराय असणारे भगवंतासमोर उभे राहिलेत आणि भगवंताची असणारी स्तुती करतात. भगवंताचं वर्णन करण्याचं काम तुकोबराय या अभंगामध्ये करतात. त्याचं कारण असं आहे, तुकोबरायांना माहितीये की कोणाकडे जर काही मागायचं असेल तर त्याची अगोदर स्तुती करावी लागते, वर्णन करावे लागते. बघा, त्याचं थोडंसं एक वातावरण निर्माण करावं लागतं, त्याला असणारं खुश करावं लागतं. महाराज म्हणतात वर्णन स्तुती करण्याचीही काही महाराजांनी अंग सांगितले. बघा, प्रार्थना करण्याची काही अंग सांगितले महाराजांनी. कोणती अंग सांगितले? महाराज म्हणतात ज्याच्याकडे प्रार्थना करायची ना, त्याची अगोदर स्तुती करावी, त्याचं वर्णन करावं. किंवा ज्याच्याकडे असणारं आपली मागणी करायची, त्याच्याकडे असणाऱ्या आपल्या अपेक्षा व्यक्त कराव्या लागतात. किंवा त्याच्याकडे असणारी आपली दीनता नम्रता ही प्रकट करावी लागते. किंवा महाराज 4थं अंग प्रार्थनेत सांगतात. महाराज म्हणतात ज्याच्याकडे प्रार्थना करायची त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये झालेली निर्भरता प्रकट करावी लागते. महाराज सांगतात असे प्रार्थनेचे 4 अंग. म्हणून तुकोबराय असणारं प्रार्थना करत असताना गोड अशी प्रार्थना भगवंताची अगोदर करतात. भगवंताच्या समोर असणारे तुकोबराय उभा राहिलेत, भगवंताला सांगतात महाराज वर्णन करण्याचं काम करतायत. पद्मनाभा नारायणा सकळ देवा आदि देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा पद्मनाभा नारायणा. महाराज अगोदर भगवंताची प्रार्थना करतात. देवासमोर उभे राहिले. देवा तू असणार धर्माची मूर्ती आहेस रे. धर्माची व्याख्या पतंजलीकारांनी अशी केली आहे की पतंजलीकार म्हणतात की येतो अभ्युदय आणि श्रेयस्सी सिद्धिस्त धर्म, ज्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये अभ्युदय होतो, म्हणजे ज्याच्यामुळं आपल्या जीवनाचं कल्याण होतं त्याला धर्म म्हणा. विठ्ठला विठ्ठला असा परमात्मा असणाऱ्या धर्माची मूर्ती. त्यालाच का धर्माची मूर्ती म्हटलं? त्याचं कारण असं आहे, परमात्म्याने जेवढेही आतापर्यंत अवतार घेतले ते धर्मासाठी घेतले. बघा, तुकोबराय म्हणतात ना की आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. किंवा तुकोबराय म्हणतात तुका म्हणे धर्मासाठी देवासही आटी जन्म घेणे. किंवा महाराज म्हणतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. महाराज म्हणतात जेवढ्या वेळेस परमात्म्याने असणारे धर्माचा अवतार घेतले तेवढ्या वेळेस असणारे परमात्म्याने धर्मासाठीच अवतार घेतले. म्हणून महाराज त्याला असणारं म्हणतात की तू असणारे भगवंता धर्माची मूर्ती आहे. अभंगाच्या 1ल्या चरणामध्ये धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची तू धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती. पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा. वा, महाराज म्हणतात देवा तू असणाऱ्या धर्माची मूर्ती आहे. बघा का म्हटलं महाराजांनी? तुम्हाला अगोदर सांगितलं परमात्मा अधर्माने कधीही वागत नाही. बघा, परमात्मा 4 प्रकारचा धर्म पाळतो. कोणता धर्म पाळतो परमात्मा? सामान्य धर्म,
विशेष धर्म, परधर्म आणि परमधर्म असे 4 जे श्रेष्ठ धर्म सांगितले, त्या धर्माने परमात्मा वागतो. किंवा संसारामध्ये काही 10 प्रकारचे धर्म सांगितले बघा. त्याच्यापैकी 4 असणारे उपप्रकार पण सांगितले. सत्य, अहिंसा, सदाचार आणि दया हे असणारे तुमच्या आमच्यासाठी धर्म सांगितले. तसा परमात्म्याचा धर्म सांगत असताना परमात्मा कधीही अधर्माने वागत नाही, म्हणून महाराज त्याला धर्माची तू मूर्ती म्हणतात. बघा असं झालंय बघा, आजकालच्या या युगामध्ये धर्माच्या नावावर तर लढायला सगळेच तयार आहेत, पण धर्माच्या मार्गाने चालायला मात्र कोणीही तयार नाही. बघा, कामाला आला नाही म्हणून मित्र, नवसाला पावला नाही म्हणून देव, आणि स्वतःच्या स्वार्थासाठी धर्म बदलणारी माणसं फुटाफुटावर भेटायला लागली, म्हणून का काय तुकोबारायांनी या अभंगाची निर्मिती केली असावी बरं का. म्हणून महाराज म्हणतात की त्या परमात्म्यासारखं जीवन असावं, तसं परमात्मा त्याचा धर्म जपतो. म्हणून महाराज म्हणतात धर्माची तू मूर्ती आणि कोणती, पाप पुण्य तुझे हाती. पाप आणि पुण्य भगवंता तुझ्या हातामध्ये आहे. पाप कशाला म्हणतात, महाराज म्हणतात पाप त्याचे नाव न विचारी नित, भलतीची उन्मत्त करी सदा, किंवा करुणे तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. महाराज म्हणतात पाप त्याला म्हणा, किंवा पुण्य कुणा कशाला म्हणायचं, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. किंवा ज्ञानोबराय म्हणतात ना की पुण्य कशाला म्हणायचं, ज्ञानोबराय म्हणतात की पुण्यात्मके पापे स्वर्गा येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे. मग माते जे पाविते ते शुद्ध पुण्य. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात की असणार देवा, मग या 2 गोष्टी तुझ्या हातामध्ये आहे ना, मग या 2 गोष्टीमुळेच तर कर्म घडतं. म्हणून या कर्मापासून देवा तू आम्हाला सोडवण्याचं काम कर. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये मज सोड विदातारा, मज सोड विदातारा, मज सोड विदातारा, मज सोड विदातारा. कर्मापासून दुसरा, कर्मापासून दुसरा, मज सोड विदातारा, मज सोड विदातारा. महाराज का म्हणतात बरं की देवा असणारा या कर्मापासून आम्हाला सोडव? त्याचं कारण असं आहे. महाराज म्हणतात देवा तू आम्हालाच काय, तर देवाच्या बापाला सुद्धा सोडलं नाही. महाराज म्हणतात कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. तुकोबरायाला माहिती की देवा तू असताना देवाच्या बापालाही सोडलं नाही या कर्मापासून, मग आमची काय गत आहे बरं देवा. म्हणून असताना तू काय कर, आम्हाला 3 प्रकारचे कर्म सांगितले, प्रारब्ध, क्रियमाण आणि संचित. या कर्मापासून भगवंता तू आम्हाला सोडवण्याचं काम कर. ज्याचं जसं कर्म आहे तसं त्याला प्रत्येकाला भोगावंच लागतं. म्हणून असणार देवा त्या कर्माने कुणालाही सोडलं नाही ना, मग देवा एक काम कर, मज सोडवे दातारा, कर्मा पासोनी दुस्तरा. आणि देवा सांगितलं ना देवा माझा तुला अंगीकार करावा लागतोय. भगवंतासमोर उभेत भगवंत असणारे तुकोबाराय, आणि देवा माझा तुला अंगीकार करावा लागतोय. त्याचं कारण आहे तू म्हणशील तुमचा अंगीकार का करावा, तुम्हाला माझा भार वाटत असेल तर देवा असताना तू या जगाला सांगितलं ना अगोदर, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरिवीण. म्हणून देवा करेसी अंगीकार, तरी काय माझा भार. आणि देवा बर का तू आमचं जीवन आहेस, का आहेस त्याचं कारण असं आहे. महाराजांनी सांगितलं ना की देवा तुझ्याशिवाय आम्हाला कुणी नाही रे या जगामध्ये. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. देवा तू आमचं जीवन का आहेस. महाराज म्हणतात ना विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विण चाडणा ही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरी. देवा या जगामध्ये तुझ्याशिवाय आम्हाला कोणीच नाही. म्हणून देवा महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना. म्हणे नारायणा तुका म्हणे नारायणा, नारायणा मज सोडवी दातारा, कर्मापासून जरा
महाराज म्हणतात जीवेच्या जीवना तुका म्हणे नारायणा. परमात्मा जसं तुकोबऱ्या म्हणतात माझं जीवन आहे, तसं तुमचं आमचा देखील परमात्मा सगळ्यांचं जीवन आहे. म्हणून एकदा त्या परमात्म्याचं सर्वांनी प्रेमपूर्वक भजन करावं. विठोबा रखुमाई, हरी जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. माऊली, योगेश महाराज, एखाद्या कीर्तनकाराचं गायन कसं असावं त्याचा हा उत्तम नमुना होता. वा. संपूर्ण अभंगाचा अर्थ आपण मांडून दिला. मागणीची प्रस्तावना आपण यथार्थ केली. एकच सूचना मी करेन, चालेल ना? हो गातील. कोणत्याही अभंगाला जसं या अभंगात मागणीचं सूत्र आहे, कर्मापासून मला सोडवी, आणि सगळा अभंग त्या भोवती फिरतोय. आणि जेव्हा कोणतीही मागणी एखाद्या अभंगात असते तेव्हा त्या व्यतिरिक्त इतर चरणांमध्ये ज्या योजना असतात, ज्या रचना असतात, त्या मागणीशी कनेक्ट असतात. मग पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण, त्या सगळ्या चरणातले जे भाव आहेत ते त्या मज सोडवी दाताराशी कनेक्ट आहेत. ती इंटरनल जी कनेक्टिव्हिटी आहे ते असलं पाहिजे. खूप गोड कीर्तन केलं आपण. आपल्या याच पद्धतीच्या अभ्यासपूर्ण आणि कलापूर्ण अशा सेवेला खूप शुभेच्छा. आई साहेब, योगेश महाराज बीड मधून आलात म्हणजे गडकऱ्यांच्या किल्ल्यातून आलात तुम्ही. आहा, गडकरी फडकरी आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहेत त्या एका परंपरेचे आपण आहात. आज चिंतन करत असताना धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, धर्माचं यथार्थ वर्णन आपण केलं याच्यामध्ये. आणि हे सांगत असताना कर्माचं सुद्धा सांगितलं. गहना कर्मणो गती, कर्म कोणाला सुटत नाही, ना रामाला सुटलं ना आम्हाला सुटणार. म्हणून आपण जीवनात एकच डोक्यात ठेवा, आता जर चांगलं व्हायचं असेल तर चांगलं कर्म करा, हेच याचं उत्तर आहे. वा वा योगेश महाराज आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. वा. चला माऊली, आजच्या भागातील आपल्या दोन्ही सेवेकरांची सेवा सादर झाली आणि पुन्हा एकदा ती घटिका समीप आली, जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे कोणाची वारी अशी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम आज इथेच होता. मंचावर आमंत्रित करूया हरिभक्तीपरायण योगेश महाराज आणि श्वेता महाराज यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. चला पाहूया यांच्या कीर्तन सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळीत. ज्यांची वारी अशी अखंड चालू राहणार आहे ते आहेत हरिभक्तीपरायण योगेश महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. वारी अखंड चालू राहो. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथे झाली. उद्या पुन्हा भेटूया आपल्या या कीर्तन सोहळ्यात. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? रामकृष्ण हरी. चला चला कीर्तना